डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित। राहुल गांधींची भविष्यवाणी तर राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, फडणवीसांचा टोला। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही। महाजनांची जामनेरमध्ये भाजपा आमदार खासदारांसोबत 2 तास चर्चा। महायुतीमध्ये निवडणुका लढल्या जातील, मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, महाजनांकडून स्पष्ट। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा। परिषदेमध्ये शिवसेनेची 7 जागांची मागणी। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीमध्ये सोडवण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार। जिल्हा परिषद निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। प्रशांत आंबींना धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार। राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार, तर चौकशीला सामोरं जाणार, गायकवाडांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाडांनी ऑडिओ क्लिप स्वतःची असल्याचं मान्य केलंय, त्यामुळे चौकशी न करता त्यांना अटक करा। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक, प्रशांत आंबींची मागणी। वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 8 नगरसेवकांसह काही सरपंच भाजपमध्ये। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी सुद्धा बोलता आलं पाहिजे। देशामध्ये आपण कुठेही गेलो तर तिथे मराठी नाही चलेगी, हिंदी चलेगा, आमदार कालिदास कोळंबकरांचं विधान। इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागामध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कळमनुरीमधील बोलडा फाट्यावरील पंपावर 1 किलोमीटरपर्यंत रांगा। ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत। डिझेल रांगेतले 80% लोक काळाबाजार करणारे, मंत्री गिरीश महाजनांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी शुभम खैरनारला न्यायालयीन कोठडी। 6 जूनपर्यंत शुभमची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। दिल्लीच्या विशेष CBI कोर्टानं कोठडी सुनावली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यामध्ये CBIचा छापा। नीट प्रश्नपत्रिकेचे संच आढळले। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट्स आणि गॉड नावाचा नंबर। अधिकचा तपास सुरू। कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा पाठिंबा। युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती, सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अण्णा हजारेंचा सल्ला। आदित्य ठाकरेंकडून शिवतीर्थवर अमित ठाकरेंची भेट। अमित ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही भावांची भेट। पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा भेटीला। लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव पूर्ववत होणार। लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय मागे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तर राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस। सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ल्याच्या शिरोडा समुद्रात मच्छीमार बोट उलटली। 3 मच्छीमार बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, 1 जण बेपत्ता। अचानक सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे बोट बुडाली। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।